की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आयज देशात सगळ्यात व्हडले म्हणजे फाउंडेशन स्टोन आणि इनॉग्रेशन पुराय देशातले हे डिजिटल लॉन्चिंग करपाचें आसा। हांव जस्ट चॅक करतालो, खरें म्हणजे हांव प्रिंट आउट काडपाक विसरलो, आमकां पळयल्या उपरांत लक्षांत येतलें, कारण खूब आमूलाग्र बदल शैक्षणीक क्षेत्रात जो हाडपाचो आसा ताजें लॉन्चिंग माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या जावपाचें आसा। कितल्याशाच IITचें इनॉग्रेशन जावपाचें आसा, NITचो फाउंडेशन स्टोन घालपाचो आसा, आपले नवोदय विद्यालयाचो फाउंडेशन स्टोन आसा, केंद्रीय विद्यालयांचो इनॉग्रेशन आसा, त्याच बरोबर IIMचें लॉन्चिंग आसा। हांव फक्त लिस्ट चुकलो, म्हणजे स्पीच काडटा काडटा कितें जालां, म्हाका कंटिन्युअसली 3 प्रोग्राम म्हणजे वर्ल्ड बँकेचो क्लायमेट चेंज फंड फर्स्ट टायम पुराय देशात वी ओनली द स्टेट फॉर युजींग द क्लायमेट रेजिलियंट फंड स्टेटीचो एग्रीमेंट सायन करतालो, तो जस्ट हांव करून आयला आतां। हो प्रोग्राम वी आर गेटिंग अप्रॉक्सिमेटली म्हणजे मोर दॅन 2000 crores of rupees in years to come ओनली फॉर द ग्रीन फंड। ताज्या खातीर तो एग्रीमेंट सायन करून आयला। हो प्रोग्राम अटेंड केल्या उपरांत आय वॉन्ट टू गो फॉर द नेक्स्ट प्रोग्राम, म्हणजे इग्नोचें कॉन्वोकेशन आसा। त्या सगळ्या गडबडीत हांव तें लिस्ट काडपाक विसरलो, म्हणून हांवें तरी फक्त जस्ट मेन्शन हांवें इतक्याच कित्याक खातीर केलें, तुमी मुद्दामून फाटल्या 10 वर्सांच्या टेन्युअरात आमी म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलें। इट इज नॉट ओनली द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बट ह्युमन रिसोर्स क्रिएशन करपी इन्फ्रास्ट्रक्चर। आमी फक्त रस्ते आनी पूल बांदले हाज्यो गजाली सांगना। तुमी जर बदल पळयशात, तुमी जस्ट चेक करात, हांव एके वाटेंतल्यान एअरपोर्ट आसले तेज्या पेक्षा एअरपोर्ट डबल जाले। ही हांव इजिली, दीस इज फॉर द कॉमन मॅन, जेंच्या कडेन सामान्य मनशा कडेन जेन्ना आमी वता पळय न्हू, तेन्ना ही गजाल सांगूं येता। बट फॉर यू लायक अ एड्युकेटेड पीपल, इंटलेक्च्युअल पीपल हू नोज वॉट एक्झॅक्टली अवर कंट्री इज, हे सांगता आसतना IITs कितले असल्यो आणि आज IITs डबल जाल्यो, IIM कितले असले आज IIM कितले आसात, इंजिनियरिंग कॉलेजीस, मेडिकल कॉलेजीस, ईच अँड एव्हरी, म्हणजे फ्रॉम द प्रायमरी एड्युकेशन टू द पोस्ट ग्रॅज्युएट एड्युकेशन आणि हायर क्लासीस, ह्या सगळ्यांचो नंबर सगळीकडे डबल जालो। म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टात मेडिकल कॉलेज जावची, प्रत्येक डिस्ट्रिक्टात इंजिनियरिंग कॉलेज जावची, प्रत्येक डिस्ट्रिक्टात ग्रॅज्युएट कॉलेज असते, सिंपल ग्रॅज्युएशनची सुद्धा। ही हॅज आयडेंटिफाईड द एस्पिरंट डिस्ट्रिक्ट। एस्पिरंट डिस्ट्रिक्ट कित्याक तेंच्यांनी आयडेंटिफाय केली की त्या डिस्ट्रिक्ट लेवलाच्या हाजेर सगळ्यो गजाली भुरग्यांक एवेलेबल जावपाक जाय, आणि ताच्याच खातीर एस्पिरंट डिस्ट्रिक्ट आयडेंटिफाय करून थंयसर अशा पद्दतीच्यो प्रोफेशनल कॉलेजीस सुरू करप, डिग्री कॉलेजीस सुरू करप, मेडिकल कॉलेजीस सुरू करप, हो तांच्यांनी एक उद्देश म्हणून दवरलो। फाटल्या 30 वर्सांच्या उपरांत पयलेच फावटी ह्या देशात नॅशनल एड्युकेशन पॉलिसी, इट मीन टू से द न्यू एड्युकेशन पॉलिसी ह्या देशात पयली। फाटल्या 10 वर्सांक पयले फावटी ह्या देशात स्किल्ड एड्युकेशन म्हणण्या पेक्षा स्किल्ड मिनिस्ट्री मेळ्ळी। ह्या देशात स्किल्ड मिनिस्ट्री नाशिल्ली, आमी जेन्ना म्हणटा की एड्युकेशन मिनिस्ट्री आशिल्ली, बट ताणी सेपरेटली फक्त जाका स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हो जो कन्सेप्ट आसा, जेणे करून फक्त ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट इतकेच एड्युकेशन घेवन जावचो ना, विचार तांचोय करचो पडटलो। दोज हू आर फेल एट द 12th आनी ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट जावन घरा कडेन उरता, हांच्याय खातीर प्रधानमंत्री कौशल्य योजना हाज्या सारकिल्लो केले। म्हणून आमी म्हणटा की ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चराच्या बरोबरूच ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाचें काम हे माननीय मोदीजी देशभर केलां। हांव देशभर न वता फक्त गोवा सेंट्रीक जरी म्हटलें, आमी ह्या फाटल्या 5 ते 6 टेन्युअरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी एस्टाब्लिश केली आणि तिचो कॅम्पस कुर्टी हांगासर सुरवात जाला। तितून तुमकां सगळ्यांक खबर आसा, इट इज BSc आनी MSc इन फॉरेन्सिक सायन्स, इट इज द 3rd युनिव्हर्सिटी इन द कंट्री। ही आमी गोंयांत सुरवात करपाक शकले। कुर्टी हांगासर ताचो कॅम्पस सुरवात जालो, थोड्या दिसांनी धारबांदोडा ते फूल फ्लेज आपलो कॅम्पस सुरवात करता।
इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ जे गोंयांत पयलें आमी सातवा हांगासर जेका आमी स्पेस दिली आनी इन फ्युचर दे विल डू देयर कॅम्पस इन अगेन धारबांदोड हांगासर ते आपलो कॅम्पस सुरवात करतात. इंटरनॅशनल तेच्याच बरोबर नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पयर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या हस्ते आम्ही इनॉग्रेट केलो. बऱ्याच जाणां इट इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशन वचून पळोवना आसतलें, मुद्दामून वचून पळोवचें. नो डावट म्हणजे ज्या जाग्याचेर डिग्रीज, डिप्लोमाज आनी सर्टिफिकेट कोर्स दोज यू आर रिक्वायर्ड जेका हांवें स्किलिंग म्हटलें पळय न्ही, इट इज दॅट जेका स्किलिंगाची गरज आसा. म्हणजे 12वी जाल्या उपरांतूय बी आपल्याक एका म्हयन्याची वॉटर स्पोर्ट्सांतली सर्टिफिकेट त्या इन्स्टिट्यूशनान नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशनान आमकां मेळपाक शकता. इट इज एन अगेन म्हणजे आयुष इन्स्टिट्यूट फॉर PG धारगड हांगासर जाल्ले म्हणजे पुराय इन्स्टिट्यूट आमी आयुष इन्स्टिट्यूट हे धारगड हांगासर ते इन्स्टिट्यूट म्हाका दिसता खूब जाणांनी पळोवना आसतना. बरेचशे फावटी हे कित्याक सांगता तर गोंयांत ह्या 10 वर्सांत एड्युकेशन सेक्टरांतूच इतको मोठो बदल जाला तो बऱ्याच जाणांच्या हातूंतल्यान लक्षांत येना. तो पळोवपाची गरज आसा आनी ताका लागून अशा पद्दतीन एड्युकेशन सेक्टरांत केल्लो खूब व्हडलो बदल आमी ह्या 10 वर्सांत ह्या इन्स्टिट्यूशनाच्या माध्यमांतल्यान पळयला. आनी जेणे करून म्हणजे ट्रेडिशनली ज्यो स्किम्स चलताल्यो फक्त म्हाका PM उलोवपाक सुरू जालो लायव्ह आसा जालें जाल्यार सांग म्हाका, हांव म्हाजी सोमतेच बंद करता. हांव ट्रेडिशनली स्किमी ज्यो चलताल्यो पळय न्ही ताच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्यो स्किम्स आनी फंडींग नॉट ओनली फॉर द म्हणजे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट बट इट इज फॉर ऑल्सो फॉर द एडेड आनी नॉन एडेड इन्स्टिट्यूशना खातीर द गव्हर्मेंट हॅज लॉन्च द स्कीम. म्हाका दिसता हांव उलोवच्या पयलीं VC उलयला तुमचे कडेन, VCन तांकांय सांगलां आसतलें. आज आमकां इट इज अ प्राउड फील फॉर मी एंड फॉर द युनिवर्सिटी द 100 crores of rupees आज युनिवर्सिटीक मेळटा. Another 200 crores of rupees we are already म्हणजे trying at our level. आमचे प्रेझेंटेशन given the documents we have submitted. ग्रँट इन एड आणि अनएडेड सगळ्यो ज्यो इन्स्टिट्यूशन आसा ह्या सगळ्या जाणांनी अशा पद्दतीच्या सगळ्या फंड्सा खातीर त्या सगळ्या जाणांनी एप्लाय करचें. जर एखाद्या कॉलेजीत रिसर्च करपाक जाय आसत जाल्यार ताका पुराय तेंको गव्हर्मेंट प्रमोट करचें. म्हणजे पुराय गोंयांतल्यान अशा पद्दतीन जर रिसर्च प्रमोट जावपाक लागलो जे म्हणटा की मदत जातली. आयच्या ह्या PM उषा स्किमीच्या अंतर्गत म्हणजे इट इज एन मेरू स्कीम आसतली ग्रँट टू स्ट्रेंथन द युनिवर्सिटीज ग्रँट अँड घेवपा खातीर वेगवेगळे युनिट आमी कोटी मेळ्ळा. वी होप सो उरले खूब बऱ्यांतलो बरो युनिवर्सिटीक यूज जावपा खातीर अंडर द प्रोजेक्ट म्हणजे अंडर द युनिवर्सिटी स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर फॉर दीस PM उषा फॉर होल इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करपा खातीर आमी जशें म्हणटा की इट इज नॉट ओनली द कन्स्ट्रक्शन बट इट्स फॉर इन फ्युचर फॉर द टेक्नॉलॉजी आनी इनोव्हेशन पर्पज ऑल्सो. ह्या फंडाचो खूब बऱ्या पद्दतीन आमी उपयोग करपाक शकतले आनी फुडें बी अशा पद्दतीचो उपयोग आमकां खूब देशात बदल घडून हाडटा. इट इज नॉट ओनली म्हणजे आयचे व्हर्च्युअल आनी लायव्ह दिसपाक लागला आनी तांचे मुळात स्वप्न जे आसा हे सांगता आसतना विकसीत भारत 2047
आणि ह्या पिरियडात जर आम्ही फाउंडेशन घालपाक शकले जाल्यारूच खऱ्या अर्थात विकसित भारताचें स्वप्न साकार करपाक शकतले. म्हाका खोस भोगता की विकसित भारत विकसित गोवा ह्या त्यांच्या रॅलींतल्यान आमी NIT कॉलेज हाजो नवीन कॅम्पस लोकार्पण करपाक शकले. आमचो नॅशनल वॉटर स्पोर्ट्स आमी दिवपाक शकले. तरी इट इज अ वॉर कॉलेज जाल्यार अजून सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सीन जी नॅशनल वॉर कॉलेज इट इज अ वॉर कॉलेज आसा न्हू INS पांडवी नेवल वॉर कॉलेज सॉरी इट इज अ नेवल वॉर कॉलेज. इट इज इतकी फॅसिलिटीज बऱ्यो आसा एकदा तरी आमी वचून पळय सारक्यो फॅसिलिटीज आसा. ओके वी आर कमिंग अप विथ द गुड मरीन इन्स्टिट्यूशन्स परत थंयसरूच तेकून आमी इट इज अ प्रायवेटली वी आर कमिंग विथ द मरीन इन्स्टिट्यूट आणि अगेन दीस विल बी द फॅसिलिटीज नोवेर इन इंडिया. परत ही फॅसिलिटीज आमी PPP पब्लीक प्रायवेट पार्टनरशिपचेर आमी थोड्या दिसाच्या भितर सुरवात करता. त्या खातीर आमी सगळ्यांनी म्हणजे हांवें हें फक्त कित्याक सांगलें की इतको मोठो बदल गोंया सारकिल्या धाकटुल्या राज्यांत हो बदल जावपाक लागला. आमी जर म्हाका दिसता आमी उलोवपाची गरज आसा. हांवें कित्याक म्हटलें आमी उलोवपाची गरज आसा. तुमी म्हणटले कितें मोदीन कितें काम केलां तें सांगपा खातीर आमी उलोवपाचें काय म्हणटले. हांवें ना तें सांगपा खातीर उलोवनाका फक्त उलया इतक्याच खातीर कारण यंग जनरेशनाक हें कळपाची गरज आसा. यंग जनरेशनाक जर हें कळना जाल्यार आमी जेका म्हणटात जो करियर अवेरनेस जावपाक जाय तो करियर अवेरनेस जावचो ना. कारण आयजूय जर पळयत जाल्यार यंग ग्रॅज्युएट्स आनी अंडर ग्रॅज्युएट्स हाज्या मदीं गोंयांतूच इतक्यो मोठ्यो फॅसिलिटीज अवेलेबल आसा ह्यो खबर ना. ह्यो खबर आसप ह्यो चड गरजेच्यो आसा. ही काळाची गरज आसा. आनी हे जर सगळें तांकां कळपाक लागलें जाल्यार म्हाका दिसता की आमी खूब मोठ्यो ऑपॉर्च्युनिटीज तांकां सगळ्यांक दिवपाक शकतले. ताका लागून तुमी सगळ्यांनी उलोवपाक जाय. म्हणजे तुमकां सिन्सियरली रिक्वेस्ट आसा कारण विकसीत भारताच्या स्वप्नात तुमी सगळ्यांनी म्हणजे विकसीत भारताचें स्वप्न 2047 जर आमी साकार करतले आसत जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे प्रधानमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून हांव किंवा आमचे मंत्री हांच्यांनीच काम करून जावचें ना वो देश विकसीत जावंक शकना. हें काम जें आसा पळय हें काम आमी सगळ्यांनी करपाक जाय. हें काम आमी सगळ्यांनी करपाची गरज आसा. आपापल्या परीत करपाची गरज आसा. प्रत्येकाचो रोल घडये कदाचित वेगळो आसतलो बट तो रोल जर आमी केलो जाल्यारूच विकसीत भारत 2047 हें स्वप्न साकार जातलें. आनी ताका सगळ्यांनी तुमी पार्टिसिपेट जावचे. तुमी वांटेकारी जातले काय ना जातले आसत जाल्यार म्हज्या बरोबर निदान भारत माता की भारत माता की खूप खूप धन्यवाद. हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा कारण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या विकसीत भारतातल्या स्वप्नात तुम्ही वाटेकारी जातले इतकेच सांगून माझी 2 उतरां पुराय करता. माननीय प्रधानमंत्री लायव्ह येवपाचें जालें. थँक्यू.